होय शीतल, आम्ही तुमच्या खोलीत राहिलेलं चालेल ना? माझी कुठं आहे तेव्हा? जयश्रींचीच आहे. होय, पण लग्नानंतर तर तुमचीच झाली ना. तुमचा आणि फौजींचा फोटो पण या खोलीत. तुमची काय हरकत असेल तर सांगा बरं का, मी बाहेर जाऊन अंगणात जाऊन झोपतो. नाहीतर फौजी आम्हाला फोटोत न गोळ्या घालतात. नाही नाही, माझी काय हरकत नाही. फारच हवा गेली हो शीतलीची. फौजी, आता कुठं तुमच्या घरामध्ये एंट्री घेतली आणि तुमची खोली ताब्यात घेतली. हळूहळू तुमचं सगळं घर ताब्यात घेऊन तुमचं जीणं मुश्किल करतो का नाही बघा. शीतल, अगं तू आमच्या खोलीत झोप, मी आणि पुष्पी बाहेर झोपतो. नाही, नको नको मामा, मी झोपते इथं, तुम्ही जरा आराम करा. अगं पण जेडी, पाहुणं झोपलं का? वय. त्यांना काही लागते ते दिलंस का? तांबे भांडे भरून ठेवलंस? पुरीनो, चला ग, झोपा समजे लवकर. सगळीच दबल्यात. आणि जेडे आणि शीतल, आपण तिघी मिळून इथं झोपूया. समाधान आहे, तू पण जाऊन झोप जा. कसलं जिजे, झोपच उडाली बघ. अरे पोरा, असं म्हणून कसं चालेल? हे बघ, गप डोळे मिटून पडायचं बघ, नाही तर काय करणार आहे आपण तरी. हॅलो, हा, बोल की आजा. पोचलास का रे? अरे एमपीत आलोय. अरे मला वाटलं पोचला असशील. अरे नाही नाही, इतक्यात कुठं, लांबचा पल्ला आहे. आता जंक्शनवर आलोय, क्रॉसिंग आहे म्हणून थांबलोय. म्हणून म्हणलं फोन करून बघावं जाग आहे का. काय करायचं बाबा, झोपच उडाली बघ. मामा, मला बी चेन पडणं झालं यार. गेल्यापासून शीतलशी फोन होतोय म्हणून कळतंय तरी काय चाललंय. अरे आजचा दिवस काय सर ना बघ, का असं होते आपल्या बाबतीत कळतच नाही. मामा तू शांत हो. तूच असं खचला तर बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं. आणि हे बघ, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग आपलं बी कधीच वाईट होणार नाही, लक्षात ठेव. आता आपणच काळीच घट्ट करायचं बाबा. पण आजा, तू इकडची काळजी करू नको रे. पण आता काय करायचं ठरवलंय? काय करायचं काहीच कळेना झालंय बघ मला. एवढी रात सरू दे, उद्या ठरवू मग काय करायचं ते. आणि भैया तिथंच आहे का? नाही, इथं आम्ही घरातलीच बसलोय. त्यांची व्यवस्था तुमच्या खोलीत केली. मामा, मला वाटतंय आपण उद्याच्या उद्या भैयाच्या घरी जाऊन आईसाहेबांची माफी मागितली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. आणि मगाशी मी शीतलला बी हेच सांगितलं. अरे होय, पण आता एवढा अपमान झाल्यावर बी तिकडे जायचं म्हणजे. अरे मामा, आपली पोरीची बाजू आहे मामा. आणि आपल्या जैडीसाठी एवढंसं झेललं तर काय फरक पडतो? अरे होय, पण आता तिथं जाऊन माफी मागायची म्हणजे
काय बोलायचं ती काय कळलं झालंय बघ मला. मामा तू जा. आई साहेबांशी वाईटपणा घेऊन आपल्याला काही मिळणार आहे का? अरे उलट याचा त्रास आपल्यापेक्षा जास्त जयडीला होईल. किती जरी झालं ना तरी त्या भैयालाच माफ कर. शेवटी पोटचा पोरगा आहे त्यांचा. तुझं पटतंय बघ मला. हे बघ मामा, आपण जर गेलो नाही ना तर त्या अजून मनात राग धरून बसतील. आणि मोठ्या माणसाचं वागणं कसं असतं ना आपल्याला नाही समजत मामा. त्यामुळे तू तयारीनच जा. होय, मी मनाची तयारी करून जाईन. बरं चल, मी पोहोचल्यावर फोन करतो. आणि झोपा शांत सगळी, होईल सगळं नीट. बर बर, पण काळजी घे बर कर. काय म्हणले अजिंक्य? तो म्हणतोय उद्या सकाळी हर्षवर्धनच्या घरी जाऊन त्यांच्या आई साहेबांची मनधरणी करा. वय मी बी तीच म्हणत होते, पण भैया म्हणले त्या काय अजिबात ऐकणार नाहीत, म्हणून मग गपच बसले. अगं आता त्या खार खाऊ नयेत म्हटल्यानंतर आपण नको का त्यांची मनधरणी करायला? बरोबर आहे मामा, शेवटी आपलं माणूस हे आपलंच असते. आणि राग असा आयुष्यभरासाठी कोण धरत नसते मनात. मामा तुम्हीच सांगा, कुठल्या आईला असं वाटेल आपल्यामुळे आपल्या पोराचा संसार तुटावा? मामा बघाच तुम्ही, त्या मोठ्या मनानं हर्षवर्धनला माफ करतात. मी बी त्यांची माफी मागते. ही जर आधीच केलं असतस तर आज ही येळच आली नसती. पुष्पे, तू जरा गप बसतीस का? वय हे पोरांनो, आता तुम्ही एकमेकावर चिडू नका बघा. झालं गेलं सगळं विसरून जावा. उगाच मागचं उकरू काय गोधडी शिवायची त्याची. समाधान या, त्यापेक्षा पुढं काय करायचं याचा नीट विचार करा. आता काय नाही, ठरलं. उद्या सकाळी हर्षवर्धनच्या घरी जायचं आणि आई साहेबांची माफी मागायची. होय समाधान या, तसं केलेलंच बरं पडेल बघ. जर हे सगळे उद्या आईसाहेबांच्या पाया पडायला गेले आणि त्यांनी यांचं ऐकलं तर सगळंच अवघड होऊन बसेल. हे सगळं भैयांच्या कानावर घातलंच पाहिजे.